कार्यक्रमाचे अध्यक्ष मॅडम, समस्त दक्षिण प्रादेशिक विभाग कर्मचारी वृंद, आमचे आलेले सगळे रिलेटिव्स, अनिता मॅडम, माझे साले साहेब आणि आजच्या सत्कार मूर्ती सन्माननीय पूजा भालेराव मॅडम. पूजा भालेराव मॅडम यांच्याबद्दल अनिता मॅडमने, माझ्या मिसेस, त्यांनी संपूर्ण सांगितलेलं आहे. भालेराव मॅडम यांचं जवळजवळ 4 दशक इतकी त्यांची लॉंग सर्व्हिस झालेली आहे. म्हणजे 38 वर्षे सर्व्हिस करणे आणि कंटिन्युअसली 38 वर्ष सर्व्हिस करणे, खरंच मॅडम सॅल्यूट तुम्हाला. कारण आम्ही दोघेही प्राध्यापक आहेत, आम्ही स्कूल कॉलेजमध्ये शिकवणारे लोक आहेत, परंतु जी लोक पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतायत, काम करतायत, कशा स्थितीमध्ये काम करतायत, त्यांच्यावर किती एलिगेशन्स होत असतात. आज ते ड्युटीवर आहे, संध्याकाळी कदाचित ते सस्पेंड झालेले असतात, पण कंटिन्युअसली 38 वर्ष मॅडम, 38 वर्ष कंटिन्युअसली नॉन ब्रेकेबल नोकरी करणे, खरंच तुमच्या त्या सर्व्हिसला सॅल्यूट. मॅडमला मी गेल्या 30-32 वर्षापासून ओळखतो, कारण आमचं लग्न झालं तेव्हापासून मॅडम संपर्कात आल्या आणि तेव्हापासून त्यांना ओळखतो. खरं म्हणजे त्यांचं जीवन अतिशय संघर्षमय गेलेलं आहे आणि त्या संघर्षमयातून त्यांनी एक गोष्ट मात्र मी पाहिली की त्यांनी ऑफिसच्या ठिकाणीच ठेवलं आणि घराच्या ठिकाणी ठेवलं. ते तर बरेचदा असं होतं की ऑफिसच्याच गोष्टी घरी चर्चा होत असतात. तर आम्ही तर दोघं शिक्षक असल्यामुळे कसं की शाळेतल्या गोष्टी घरी, मग शाळेचे ते पेपर चेक करणे, मग त्या चर्चा, तर तसं मात्र त्यांनी त्या 2 गोष्टी फार वेगवेगळ्या ठेवल्या. दुसरी गोष्ट, मी इथे सगळे पोलीस डिपार्टमेंटमध्ये लोक काम करतायत, पण यांच्यामधला मात्र मॅडममधला मी एक गुण पाहिला, तो असा की त्यांनी कधीच असा बडेजाव असा हाणला नाही की अरे मी आय एम वर्किंग इन दॅट डिपार्टमेंट, मी अशा डिपार्टमेंटमध्ये काम करते. त्याचा फायदा मात्र त्यांनी कधीच घेतला नाही आणि इव्हन आम्हालाही त्याचा फायदा मिळू दिला नाही. म्हणजे असं की आम्ही जेव्हा असं लॉंग टूरला वगैरे गेलो, गाडी घेऊन गेलो, तर बरेचदा असं होतं की लोक पोलिसांचं कार्ड दाखवत असतात टोल नाक्यावर आणि थोडाफार बेनिफिट मिळत असतो, पण मॅडम असताना मात्र तसं मात्र कधी झालेलं नाही. तर ह्या 2 गोष्टी मात्र त्यांनी फार वेगवेगळ्या ठेवल्या. मॅडम, त्यांना एक मुलगी आहे, त्या मुलीवर त्यांनी संपूर्ण लाईफ कॉन्सन्ट्रेट केलं आणि ती मुलगी अगदी, ती पण इतकी होतकरू निघाली. काही वर्षी ती माझ्या शाळेमध्ये शिकली. ती मुलगी 10 ते 12 देशामध्ये या मॅडमने पाठवलं. अहो, एखाद्या देशामध्ये एखाद्या स्पोर्ट्समॅनला पाठवायचं म्हणजे किती खर्च येतो, आणि एक पर्सन समजा जर का घरातला असेल तर त्याचा खर्च करायचा, म्हणजे समजू शकतो आपण काय किती पापड बेलावे लागतात. पण मॅडमने 10-12 कंट्रीजमध्ये पाठवलं, तर त्यासाठी किती पैसा लागला असेल. अक्षरशः मॅडमने एक फ्लॅट विकला मुलीसाठी, की जो तुमच्याच डिपार्टमेंटने नाशिकला, तुमच्या डिपार्टमेंटच्याच लोकांनी नाशिकला तुमचं गृहनिर्माण आहे, तो फ्लॅट त्यांना मिळाला होता. तो फ्लॅट त्यांनी आपल्या मुलीच्या करिअरसाठी त्यांनी विकला आणि मुलीला 10 ते 12 देशामध्ये पाठवलं. ही गोष्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, आवर्जून सांगत असतो, कारण ती माझी स्टुडंट आहे. त्यांना सांगत असतो की वी आर प्राऊड ऑफ अवर डॉटर कृपा. तर तिने सुद्धा सार्थक असाच अभिमान बाळगणारा तिने काम केलेलं आहे. मॅडम, तुम्ही या कुटुंबासाठी, बहिणीसाठी, भावांसाठी खूप सोसलं, त्यांना वेळ दिला. पण मॅडम, आता तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, आता तुम्ही स्वतःसाठी जगा. पहिलं इनिंग संपलेलं आहे, दुसरं इनिंग सुरू होते आहे. रिटायरमेंट म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नाही आहे. तर तुम्ही आपल्या स्वतःसाठी वेळ काढा
तुमचा राहिलेले जे काही छंद असेल ते छंद जोपासा, प्रवास करा, जग भ्रमण करा. तुम्ही मात्र मुलीला पाठवलं. बघा सरांनो, की आपल्या मुलीला त्यांनी पाठवलं बऱ्याच देशामध्ये, पण स्वतः मात्र कुठल्याच देशामध्ये गेलं नाही हो. पण मॅडम, आय रिक्वेस्ट यू की आता तुम्ही जग भ्रमण करा आणि जग पहा, जगात फिरा. कारण जेव्हा आपण जगात फिरतो ना, तर आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये गेलेलो आहे. आम्ही दोघे शिक्षक असल्यामुळे कसं की आमची अभ्यासू प्रवृत्ती, आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाऊ, तिथली संस्कृती काय आहे, तिथलं कल्चर काय आहे, तिथले लोक कसे राहतात, तिथला इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, तिथली एज्युकेशन पॉलिसी काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करत असतो. पण मॅडम, तुम्ही मात्र जा आणि खरंच हे करा. अँड आता तुम्ही खऱ्या अर्थाने हेल्थची काळजी घ्या. तुम्ही हेल्थ मात्र खूप डिस्ट्रॉय केलेली आहे. तर आता तुम्ही हेल्थची काळजी घ्या. आणि मी एवढंच सांगेन, आणि मी भालेराव मॅडमना निवृत्त असं लिहितात, सेवा समृद्धी लिहिलेली आहे. तर मॅडमने मला त्याचं एक्सप्लेन केलं की म्हणजे सर, सेवा समृद्धी म्हणजे खऱ्या अर्थाने आपण 35-38 वर्ष सर्व्हिस झाल्यावर आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. तर त्या खऱ्या अर्थाने समृद्ध झालेल्या आहे. तर त्या समृद्ध सेवा समृद्धी मॅडमचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना या सेवा समृद्धीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मॅडम, आपला बुके देऊन मी आपला सत्कार करू इच्छितो. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू.